मित्रांनो नमस्कार. आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी व्हिडिओ ह्यासाठी करणार आहे की बाबा जे तुम्ही तुमच्या प्लॉटला जास्त प्रमाणात न्यूट्रिएंट देता पण ती न्यूट्रिएंट पूर्ण अपटेक होत नाहीत. मग त्यासाठी काय करायचे आपण, तर आपण काय सोडायचे ड्रिपने किंवा ड्रिंचिंग काय करावी. तर ह्यासाठी मी आता स्लरी सोडलो. म्हणजे मी स्लरी सांगत असतो, मी तयार केलेली आहे स्वतः. मी सुद्धा भरपूर वॉटर सोल्युबल सोडतो. म्हणजे न्यूट्रिएंट अपटेक करण्यासाठी गरज आहे ती स्लरीची, किंवा तुमच्या फळांना शायनिंग आणण्यासाठी, मुळी चालण्यासाठी एकदम आवश्यक गरज आहे ती स्लरीची. तर त्यात मी सांगणार आहे की कोणते कोणते घटक टाकायचे बाबा, की त्यापाय आपली स्लरी स्ट्रॉंग होईल आणि चांगली होईल. मी सांगणार आहे तुम्हाला ते. ही स्लरी मी केलेली आहे घरी केळी प्लॉटला सोडण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता तयार झालेली आहे. मी सोडणार आहे 1-2 दिवसात. आता मी ह्याच्यात काय काय टाकलेले हे मी सांगणार आहे तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये मी अर्धा बॅलर पाणी घेतलेले, त्या बॅलरमध्ये 2 पाट्या शेण टाकलेले, त्यात मायकोजन नावाने आहे तो अर्धा किलो टाकलेला, PSB 1 लिटर, KSB 1 लिटर, ॲझोटोबॅक्टर 1 लिटर टाकलेला. ह्याच्यामध्ये आणखीन बेसन म्या 2 किलो टाकलेलं, गूळ 1 किलो टाकलेला, आणि जे आपले ताक असते का, ताक 5 लिटर टाकलेलं मी ह्याच्यात. आणि ॲडिशनल म्या दुसरं जे शेण असतं का, शेण कुजवण्यासाठी डिकम्पोजरचे बॅक्टेरिया येते ते 2 डब्या टाकलेल्या. ते टाकल्यानंतर स्लरी एकदम बेस्ट तयार झालेली आहे. आणि जे शेणाच्या डिकल्या राहतात का, त्या डिकल्या सुद्धा राहिलेल्या नाहीत ह्याच्यात. मी हलवताना लगेच जाणवतं या. आणि जर तुमच्या प्लॉटला हे जर महिन्याला एकदा तर हे देत जावा, कारण की हे दिल्याचा फायदा खूप आहे. कारण की मुळी हे जर दिलं तर मुळी तुमची कंटिन्यू चालू राहते. जे अनवॉन्टेड बॅक्टेरिया वाढायचे ते बॅक्टेरिया वाढत नाही. आणि प्लस तुमचा जी फ्रूटवर शायनिंग असते, म्हणजे फळावर जी शायनिंग येत नाही का, ती ही सोल्यावर शायनिंग ही चांगली मारते. आणि महिन्यातून एकदा अवश्य सोडू जावा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.